Good afternoon, everyone. Myself, Dr. A.D. Adav, Assistant Professor and Head of the Department of Microbiology, late Pushpati Patil Art and Science College, Risod. Now, today we are discuss the next point of unit number 5th is nothing but the sewage treatment. Already discussed the last lecture. Of water treatment. लास्ट लेक्चरमध्ये आपण वॉटर ट्रीटमेंट हे पाहिलं होतं. आज आपल्याला महत्त्वाचा भाग घ्यायचा आहे ते म्हणजे सिवेज ट्रीटमेंट. या युनिटमधला बी पार्ट जो आहे तो सिवेज ट्रीटमेंट, युनिट नंबर 5th BSc फायनल इयरमध्ये 5th सेमिस्टरमध्ये. तर सिवेज ट्रीटमेंट, सिवेज म्हणजे काय? 99% ऑफ वॉटर अँड 1% ऑफ सॉलिड पार्टिकल इज नथिंग बट दी सिवेज. ओके, मग आता सोर्स कुठून येतात? Okay, which are the different source? Generally sewage introduced into the water. So many different types of sources such as the industrial waste, household wastage, then kitchens, bathrooms, and so many human etc. Such type of waste is nothing but this simply as a sewage. But so many such type of industry also large source transfer into the water by different solid material. Which are the different solid material? Some are organic compound, some are inorganic chemical compound. Which are the different sources, which are the different industries generally transferring the solid material into the water? Means simply as a solid part, and solid part of is nothing, solid part of water is nothing but simply as a sewage. Okay, which are the different sources? Textile industry, agriculture industry, pesticide industry, chemical industries. Then so many such type of industry easily transfer the number of different solid particle into the water, and this is nothing but the your sewage. Okay, मग टेक्स्टाईल असेल, केमिकल असेल, फार्मास्युटिकल असेल, डेअरी असेल, कॅनिंग असतील, ब्रेविंग इंडस्ट्रीज असतील, मीट इंडस्ट्री असतील, टॅनरी इंडस्ट्रीज असतील, ऑइन इंडस्ट्रीज असतील, मेटल इंडस्ट्रीज असतील, याच्यामध्ये लार्ज अमाऊंटमध्ये सॉलिड पार्टिकल ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक केमिकल कंपाऊंड पाण्यामध्ये सोडले जातात. आणि मग ते पाणी जे आहे ते पिण्यायोग्य नसते, आणि त्या पाण्यामध्ये 99% वॉटर असेल आणि 1% सॉलिड मटेरियल असेल टोटल व्हॉल्यूमच्या, तर त्याला आपण म्हणत असतो सिवेज. सिवेजचं आता ट्रीटमेंट करणं का आवश्यक आहे? व्हॉट आर द डिफरंट ॲप्लिकेशन ऑफ सिवेज ट्रीटमेंट? द लार्ज अमाऊंट ऑफ ॲप्लिकेशन ऑफ सिवेज ट्रीटमेंट. वाय? बिकॉज सिवेजमध्ये खूप साऱ्या प्रकारचे पॅथोजेनिक मायक्रो ऑर्गॅनिझम राहतात. मग आता कोणते पॅथोजेनिक मायक्रो ऑर्गॅनिझम सिवेजमध्ये राहतात? फॉर एक्झाम्पल बॅक्टेरिया असेल, फंजा असेल, पॅरासाइट असेल, अल्गी असेल, दे ऑल पॅथोजेनिक मायक्रोऑर्गॅनिझम present in the sewage, and sewage is the large source of pathogenic microorganism, and pathogenic microorganism are those microorganisms in which produce so many such type of diseases. No doubt some are communicable disease spread easily by sewage incorporated into the water, and ultimately some are non-communicable disease also spread easily sewage transfer into the water. ओके, मग आता आपल्याला माहीत झालं की सिवेजमुळे वेगवेगळे पॅथोजेनिक मायक्रोऑर्गॅनिझम ट्रान्सफर होतात, वेगवेगळ्या प्रकारचं आपल्याला डिसीज होत आहे. मग अशा वेळेस तुम्हाला सिवेज ट्रीटमेंट करणं अत्यंत आवश्यक आहे. ओके, मग आता त्याचे इम्पॉर्टन्स काय आहे? इम्पॉर्टन्स ऑफ सिवेज वॉटर ट्रीटमेंट. ओके, मग ॲग्रिकल्चर, लँडस्केप इरिगेशन फॉर ॲक्वाकल्चर. ओके, खूप सारे याचे ॲप्लिकेशन आहे. जेवढं पाणी जिथे जिथे लागते, मग ते पाणी पिण्यायोग्य जरी नसेल तर वापरण्यायोग्य पाणी ते आपल्याला सिवेज जे आहे पाण्यामधलं, जे सॉलिड पार्टिकल आहे पाण्यामधलं, ते रिमूव्ह करून ते पाणी शुद्ध करून ते जे पाणी आहे मग वेगवेगळ्या कामासाठी आपल्याला उपयोगी येऊ शकते. कारण दिवसेंदिवस पाण्याची कमतरता कमी आहे, खराब पाणी होण्याचे सुद्धा सोर्सेस खूप जास्त आहे. मग अशा वेळेस आपली जी प्रायोरिटी राहणार आहे ते म्हणजे सिवेज पार्टिकल जे आहे ते टोटली रिमूव्ह करणं वॉटरमधून. ओके, मग आता ह्युमन हेल्थशी रिलेटेड प्रॉब्लेम आहे. जर नॉन पोटेबल वॉटर पोटेबलमध्ये कन्व्हर्सेशन करायचं असेल तर त्याच्यातले ईच अँड एव्हरी टाईप ऑफ पॅथोजेनिक मायक्रोऑर्गॅनिझम तुम्हाला काय करावं लागतील? रिमूव्ह करावं लागतील. आणि अशा वेळेस मग तुम्हाला सिवेज ट्रीटमेंट अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर रिसर्च कन्सेप्ट
because large different research work on this particular sewage treatment. Why? Because today डे बाय डे दिवसेंदिवस जे आहे शास्त्रज्ञ याच्यावर खूप जास्त काम करत आहे. त्याचं कारण असं आहे की पाणी कमी आहे, नॉन पोटेबल वॉटर पोटेबलमध्ये कन्व्हर्सेशन करायचं आहे, मग त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी लागते, मग काही मेथड मेकॅनिकल ट्रीटमेंटनं आपण सिवेज रिमूव्ह करणार आहे, काही बायोलॉजिकल मेथडनं ते सिवेज जे आहे ते रिमूव्ह करणार आहे. पण अशा वेळेस तुम्हाला असं लक्षात येईल की जे मेकॅनिकल ट्रीटमेंट आहे त्याच्यासाठी वेगवेगळे इक्विपमेंट आपल्याला लागणार आहेत आणि वेगवेगळे इक्विपमेंट लागल्यामुळे तुम्हाला जे आहे त्याचं मग डिझायनिंग असेल, त्याचं कन्स्ट्रक्शन असेल, त्याचं वर्किंग असेल, त्याची इफिशियन्सी असेल, त्याची इकॉनॉमी असेल, या सर्व बाबीचा तुम्हाला त्या रिसर्चमध्ये जो आहे तो तुम्हाला काम होतो. आता सोर्स ऑफ वेस्ट वॉटर कोणकोणते आहे? ओके, आता मी तुम्हाला सांगितलं इम्पॉर्टन्स काय, सिवेज म्हणजे काय, 99% वॉटर आणि 1% ऑफ सॉलिड मटेरियल, त्याला आपण सिवेज म्हटलेलं आहे. त्याचे सोर्सेस वेगवेगळ्या इंडस्ट्री थ्रू येतात. त्याच्यानंतर कंपोजिशन 99% ऑफ वॉटर अँड 1 to 1 बिलो ऑफ 1% इज नथिंग बट सॉलिड मटेरियल इन दॅट पर्टिक्युलर वॉटर इज नथिंग बट सिम्पली ॲज अ सिवेज. ओके, मग आता सिवेज म्हणजे काय, त्याचं केमिकल कंपोजिशन काय आहे? तर त्याचं जे केमिकल कंपोजिशन आहे ते सॉलिड, शुगर, फॅटी ॲसिड, अल्कोहोल, अमायनो ॲसिड हे असते सिवेजचं. म्हणजे तुम्हाला अशा लक्षात येईल की हे सुद्धा केमिकली आपल्याला नोन आहे. अमायनो ॲसिड असतील, फॅटी ॲसिड असतील, अल्कोहोल असेल, सॉलिड असेल, शुगर असेल. म्हणजेच काय, याचं कन्व्हर्सेशन एनर्जीमध्ये सुद्धा तुम्ही करू शकता. म्हणजेच काय, सिवेज इझिली तुम्ही रिमूव्ह करू शकता बायोलॉजिकल, केमिकल ॲज वेल ॲज युअर मेकॅनिकल ट्रीटमेंटनं. आणि मग सिवेज ट्रीटमेंट जी आहे ती प्रामुख्याने 2 पद्धतीनं वर्क करत असते. एक आहे बायोलॉजिकल ट्रीटमेंट आणि दुसरी आहे मेकॅनिकल ट्रीटमेंट. मेकॅनिकल ट्रीटमेंटमध्ये कोणत्याही प्रकारचं बायोलॉजिकल ट्रीटमेंट होत नाही, परंतु बायोलॉजिकल ट्रीटमेंटमध्ये टोटली मायक्रोऑर्गॅनिझम असेल, फंजा असेल, आल्गी असेल, हे जे हायर ॲनिमल आहे हायर मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, हे मायक्रो ऑर्गॅनिझम सिवेजमधलं जे सॉलिड पार्टिकल आहे ते इटर्न अप करून त्याचं एनर्जी ॲज अ एनर्जी सोर्स म्हणून युटिलाइज करणार आहे आणि एनर्जी सोर्समध्ये त्याचं कन्व्हर्सेशन करणार आहे. ओके, तर आता मग याचे फायदे काय आहे की नॉन पोटेबल वॉटर पोटेबलमध्ये कन्व्हर्सेशन करायचं. पाण्याचे उपयोग खूप सारे आहेत. मग वेगवेगळ्या इंडस्ट्रीसाठी ते पाणी जर उपयोगाचं आणायचं असेल तर ते पाणी शुद्ध असणंसुद्धा आवश्यक आहे, त्याच्यासाठी सुद्धा पाहिजे. त्याच्यानंतर जिथे सिवेज असेल तिथं पॅथोजेनिक मायक्रोऑर्गॅनिझम जास्त असेल आणि पॅथोजेनिक मायक्रोऑर्गॅनिझम त्याची हेल्थ कम्युनिटीसुद्धा दिवसेंदिवस खराब होते, ते सुद्धा आपल्याला अधिक चांगलं करणं आवश्यक आहे. त्यानंतर हेल्थ कम्युनिटीसुद्धा मेंटेन राहणार आहे. त्याच्यानंतर पाणीसुद्धा शुद्ध राहणार आहे आणि पाणी शुद्ध राहिल्यामुळे अल्टिमेटली डिसीजचं जे स्प्रेडिंग आहे ते सुद्धा दिवसेंदिवस कमी राहणार आहे. त्यानंतर जे केमिकल कंपाऊंड इनऑर्गॅनिक आणि ऑर्गॅनिक फॉर्ममध्ये आपण ट्रान्सफर करत आहे रिव्हरमध्ये, ते सुद्धा डे बाय डे त्याची जी संख्या आहे, त्याची जी क्वांटिटी आहे ती कमी होऊन राहिलेली आहे. मग पाण्यामध्ये जी सजीव सृष्टी आहे त्याच्यावर सुद्धा जे ॲडवर्स इफेक्ट जाणून राहिलेले आहे या सिवेजमुळे, ते सुद्धा दिवसेंदिवस तुम्हाला त्याची जे मायक्रो ऑर्गॅनिझम आहे त्या मायक्रो ऑर्गॅनिझमचं जीवनसृष्टी जास्त चांगली ठेवण्यासाठी ते सुद्धा आपल्याला मदतशीर होईल. म्हणजेच काय, एन्व्हायरमेंटली महत्त्वाचं आहे, इकॉनॉमिकली महत्त्वाचं आहे, त्याच्यानंतर हेल्थच्या दृष्टीने सुद्धा महत्त्वाचं आहे, वेगवेगळ्या उपयोगासाठी पाणीसुद्धा वापरणं उपयोगाचं आहे, केमिकल रिमूव्ह करणं पाण्यामधून हे सुद्धा एक माध्यमच आहे. म्हणजे हेच एक फायदा आहे सिवेज वॉटर ट्रीटमेंटचा. त्यानंतर मायक्रोऑर्गॅनिझम मी सांगितलं की सर्व प्रकारची मायक्रोऑर्गॅनिझम, मग बॅक्टेरिया असेल, व्हायरस असेल, फंजा असेल, प्रोटोझोआ असेल, आल्गी असेल, हे सर्वच्या सर्व प्रकारचे मायक्रो ऑर्गॅनिझम सिवेजमध्ये असतात आणि ते सिवेज जे आहे ते आपल्याला त्याच्यासाठीच रिमूव्ह करायचं आहे. म्युनिसिपल सिवेज ट्रीटमेंट प्लांट. आता नेक्स्ट आपल्याला पाहायचं आहे म्युनिसिपल सिवेज ट्रीटमेंट प्लांट. म्युनिसिपल सिवेज ट्रीटमेंट प्लांट जे आहे हे वेस्ट वॉटर सिवेज ट्रीटमेंट 2 पद्धतीमध्ये केलं जातं आहे. एक ट्रीटमेंट ऑफ सिवेज, म्युनिसिपल सिवेज ट्रीटमेंट, अँड सेकंड वन इज दी नथिंग बट दी स्मॉल कम्युनिटी और बिग हॉटेल्स और ऑपरेटर्स और इंडिव्हिज्युअल हाऊसेस. यांना आपण हे 2 लोकांसाठी आपण हे जनरली करतो. म्युनिसिपल सिवेज बिग सिवेज ट्रीटमेंट असेल आणि स्मॉल स्केलवर एका हॉटेलपुरते किंवा एखाद्या एरियापुरते सुद्धा तुम्ही हे प्लांट लावू शकता. मग आता तुम्हाला असं लक्षात असेल की जे मोठमोठ्या भारतामधल्या नद्या आहेत त्या दिवसेंदिवस दूषित होऊन राहिलेल्या आहेत. त्यासाठी गव्हर्नमेंट जे आहे, मग वॉटर ट्रीटमेंट प्लांट असतील, सिवेज ट्रीटमेंट प्लांट असतील, ह्या नदीच्या काठामध्ये हे जे प्लांट आहे ते खूप, हे जे प्रोजेक्ट आहे खूप जास्त मोठ्या
पटीने म्हणजे खूप जास्त पैसा सरकारचा त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट आहे. त्याच्यामध्ये जॉब ऑपॉर्च्युनिटीसुद्धा आहे, त्याच्यामध्ये मायक्रोबायोलॉजीसुद्धा काम करतात. परंतु त्याचं जे महत्त्व आहे की ते केमिकल रिमूव्ह करणं पाण्यामधून, त्यानंतर ह्युमन हेल्थ स्टेटस चांगलं ठेवणं, त्याच्यानंतर वेगवेगळ्या इंडस्ट्रीसाठी पोर्टेबल वॉटर करणं, हे सर्वच्या सर्व फायदे त्याच्या पाठीमागे आहेतच. 2 प्रकारे सीवेज ट्रीटमेंट होत असते, एक म्युनिसिपल कॉर्पोरेशनवर आणि एक विलेज किंवा एक स्मॉल स्केलवर. त्यानंतर आता तुम्हाला बघायचं फ्लोशीट डायग्राम ऑफ. आता जे सीवेज ट्रीटमेंट आहे हे सीवेज ट्रीटमेंट 3 पद्धतीमध्ये केल्या जाते. प्रायमरी ट्रीटमेंट असेल, सेकंडरी ट्रीटमेंट असेल आणि टर्शरी ट्रीटमेंट. तर आता तुम्हाला असं लक्षात येईल की काही जी प्रोसेस आहे ती मेकॅनिकल ट्रीटमेंट असेल, काही जी प्रोसेस आहे ती बायोलॉजिकल असेल. बायोलॉजिकल म्हणजे त्याच्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम हेल्प करतील आपल्याला सीवेज पाण्यामधलं रिमूव्ह करण्यासाठी, कमी करण्यासाठी, ॲज वेल ॲज मेकॅनिकलसुद्धा वेगवेगळ्या डिझाईनचे, वेगवेगळे कन्स्ट्रक्शनचे ॲपरेटस असतील, ते सुद्धा आपल्याला सीवेज पाण्यामधलं रिमूव्ह करण्यासाठी मदत करतील. तर या 3 पद्धतीमध्ये ट्रीटमेंट जी आहे ती पाण्याची होत असते, प्रायमरी ट्रीटमेंट, सेकंडरी आणि टर्शरी. आता टाइप्स ऑफ ट्रीटमेंट ऑफ प्रोसेस. फिजिकल ट्रीटमेंट, ओके, केमिकल आणि बायोलॉजिकल ट्रीटमेंट. या 3 प्रोसेसलाच आपण या 3 वेगवेगळ्या पद्धतीमध्ये सुद्धा विभागू शकतो. ओके, मग फिजिकल ट्रीटमेंट असेल त्याच्यामध्ये स्क्रीनिंग असेल, दुसरा आहे ग्रीड चेंबर आणि तिसरा आहे क्लॅरिफाईज. त्यानंतर केमिकल ट्रीटमेंटमध्ये केमिकल रिॲक्टर जनरली युटिलाइजेड फॉर द रिमूव्हल ऑफ सॉलिड पार्टिकल फ्रॉम दी वेस्ट वॉटर. ओके, देन थर्ड जे आहे ते बायोलॉजिकल ट्रीटमेंट. ही टोटली बायोलॉजिकल ट्रीटमेंट आहे. याच्यामध्ये ट्रिकलिंग फिल्टर असेल, ॲक्टिव्हिटी स्लज असेल, ऑक्सिडेशन पॉन्ड असेल, हे सर्वच्या सर्व याच्यामध्ये येते. आता प्रायमरी ट्रीटमेंट आपण बघणार आहे. प्रायमरी ट्रीटमेंटमध्ये तुम्हाला जे आहे जे सिवेज आहे ते ट्रीटमेंट क्लॅरिफाय करण्यासाठी ट्रॅश, ट्री लिम्स आणि लिव्ह आणि ब्रँचेस सीटीसी हे तुम्हाला रिमूव्ह करायचे बाय सिविंग टाईप्स, म्हणजे फिल्टर करायचे सिम्पली ॲज अ. आणि याच्यामध्ये प्रायमरी ट्रीटमेंट पहिली जी ट्रीटमेंट आहे तिला आपण म्हणणार स्क्रीनिंग. ओके, दिस स्क्रीनिंग म्हणजे काय, कॅन, रॅक, स्टिक, प्लास्टिक मटेरियल, पॅकेट्स रिमूव्ह फ्रॉम दी वेस्ट वॉटर लाईक दिस. ओके, यालाच आपण काय म्हणणार आहे, बार स्क्रीनिंग. ह्या वरच्या साईडनं तुम्ही बघत असाल याच्यामध्ये हे अडकलेलं आहे, प्लास्टिक्स वगैरे हे ते, म्हणजे स्क्रीन करायचे तुम्हाला जे आहे पाण्यामध्ये हे स्क्रीन करायचं आहे. आणि त्याच्यामधलं जे मग प्लास्टिक असतील, बॉटल्स असतील, रॅक्स असतील किंवा दुसरं काही मटेरियल असेल, क्लॉथ्स असतील, म्हणजे फूड्सचे काही मटेरियल असेल, हे सर्वच्या सर्व पहिल्यांदा तुम्हाला स्क्रीनिंग करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आहे तुम्हाला दुसरं जे आहे त्याला आपण म्हणणार आहे ग्रीड चेंबर. व्हॉट इज ग्रीड चेंबर? ओके, पहिला आहे प्रायमरी स्क्रीनिंग. प्रायमरी स्क्रीनिंगमध्ये तुम्ही केलेलं आहे. त्याच्यानंतर जे आहे प्रायमरी ट्रीटमेंटचं स्क्रीनिंग केलेलं आहे. दुसरं आहे ग्रीड चेंबर. ग्रीड चेंबरमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्सवर तुम्ही जे आहे ते हे स्क्रीनिंग झाल्यानंतर ग्रीड चेंबर आहे. ग्रीड चेंबरवर तुम्हाला अशा वेगवेगळ्या प्रकारच्या पायऱ्या दिसतील आणि त्या पायऱ्याहून तुम्हाला ते जे वॉटर आहे, स्क्रीनिंग केलेलं जे वेस्ट वॉटर आहे ते ट्रान्सफर करायचं आहे त्या पर्टिक्युलर ग्रीड चेंबरवर. आणि ग्रीड चेंबर जे आहे ते खाली तुम्हाला सिमेंटचं बनवलेलं असेल आणि त्याच्या जे कॅस्कॅडसारख्या पायऱ्या असतात, जशा पायऱ्या असतात तसंच त्या पद्धतीमध्ये पाणी जे आहे ते तुम्हाला वेस्ट वॉटर जे आहे ते फर्स्ट फ्लोअरहून सेकंड फ्लोअरवर टाकायचं, सेकंड फ्लोअरहून थर्ड फ्लोअर. याच्यामुळे काय होणार आहे, त्या फ्लोअरवर सुद्धा सॉलिड पार्टिकल जे आहे ते कॉन्स्टंट स्पीडनं टाकायचं आहे. त्याची स्पीडसुद्धा मी सांगितली 1 ते 2 मिनटामध्ये 1 ते 2 फीट पर्टिक्युलर वॉटर सॅम्पल त्याच्यावरून त्या ग्रीड चेंबरहून तुम्हाला ट्रान्सफर करायचं आहे. आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, त्या ग्रीड चेंबरहून पाणी गेल्यानंतर त्या ग्रीड चेंबरच्या कॅस्कॅडच्या त्या पायरीवर तुम्हाला सॉलिड पार्टिकल डिपॉझिट होणार आहे. आणि सॉलिड पार्टिकल जर डिपॉझिट होत असतील तर त्याच्यामध्ये 70 to 80% तुमचं वर्क जे आहे त्याच बेसिसवर तिथे होते. म्हणजे सिवेज रिमूव्ह झालं, सॉलिड पार्टिकल म्हणजे सिवेज आहे, सिवेज म्हणजे पॅथोजेनिक मायक्रोऑर्गॅनिझम, तेच तुम्हाला रिमूव्ह करायचं आहे. त्याच्यामुळे भरपूर त्याचा फायदा होते. त्यालाच आपण म्हणणार सिम्पली ॲज अ ग्रीड चेंबर. जसं कारंजेच्या पायऱ्या असतात किंवा जसं आपल्या घराच्या पायऱ्या असतात त्याच पद्धतीमध्ये ग्रीड चेंबरचं सुद्धा कन्स्ट्रक्शन आहे. ते पाणी जे आहे ते फर्स्ट फ्लोअरहून सेकंड फ्लोअरवर, दुसऱ्या पायरीवरून तिसऱ्या पायरीवर, चौथ्या पायरीवर, पाचव्या. तर तुम्हाला असं लक्षात येईल की जसं जसं पायऱ्या वाढत जातील तसं सॉलिड पार्टिकलसुद्धा पाण्यामध्ये रिमूव्ह होत आहे, डिपॉझिट होतील त्या फ्लोअरवर, त्या पायऱ्यावर. आणि ते नंतर तुम्ही मेकॅनिकली ती काय आहे तुम्हाला रिमूव्ह करायचं आहे. ओके, तर ही झाली तुमची प्रायमरी ट्रीटमेंट ऑफ
सिवेज. ओके, तर त्यानंतर आता प्रायमरी ट्रीटमेंटमध्ये स्क्रीनिंग झाली, त्यानंतर ग्रीड चेंबर झालं, त्याच्यानंतर जे आहे तुम्हाला पाहायचं आहे सर्वात सेडिमेंटेशन टँक. त्याच्यानंतरची जी प्रोसेस आहे नेक्स्ट प्रोसेस प्रायमरी ट्रीटमेंटमध्ये सेडिमेंटेशन. What is mean by sedimentation? Sedimentation is the process in which water deposit into the huge tank. And why need for the sedimentation? Because large number of solid particle easily and simply remove from the sedimentation process. Okay, तर आता तुम्हाला मी हे दोन जे सांगितलेलं आहे, जे लेक्चर सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये सेडिमेंटेशन आहे. सेडिमेंटेशनमध्ये तुम्हाला असं लक्षात येईल, सिवेज ट्रीटमेंट पाहत होतो. सिवेज म्हणजे 99% वॉटर 1% सॉलिड पार्टिकल. त्याच्यामध्ये सर्व प्रकारचे मायक्रोऑर्गॅनिझम असतात, त्याच्यामुळे खूप सारे डिसीज होतात, त्याच्यामुळे ते सिवेज रिमूव्ह करणं आवश्यक आहे. त्याचे नंबर ऑफ बेनिफिट्स. प्रायमरी ट्रीटमेंटमध्ये तुम्ही पाहिलं स्क्रीनिंग आणि ग्रीड चेंबर आणि सेडिमेंटेशन टँक. काही जे मोठमोठे पार्ट आहे ते स्क्रीनिंगमध्ये रिमूव्ह होते, त्याच्यानंतर सॉलिड पार्टिकल आहे ते ग्रीड चेंबरवर व्हेलॉसिटीच्या ग्रॅव्हिटीच्या बेसवर ते इझिली सॉलिड पार्टिकल रिमूव्ह होती. त्यानंतर महत्त्वाचं जे ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्याच माध्यमातून सेडिमेंटेशन ही जी प्रोसेस आहे, इथे तुम्ही स्क्रीनवर बघत आहे की एक ह्यूज टँक आहे आणि ह्यूज टँकमध्ये पाणी जे आहे ते सोडलं जातं आणि इथे जे आहे हे सॉलिड पार्टिकल डिपॉझिट होते या खालच्या भागामध्ये. आणि सॉलिड पार्टिकल डिपॉझिट झाल्यानंतर याच्यामधून तुम्ही इझिली ते जे स्लज आहे ते जे सिवेज आहे ते रिमूव्ह करू शकता. आणि हे जे वॉटर आहे हे वॉटर तुम्ही नेक्स्ट सेकंडरी ट्रीटमेंटसाठी, सेकंडरी बायोलॉजिकल अँड मेकॅनिकल ट्रीटमेंटसाठी ते तुम्ही वापरू शकता. तर आजच्या लेक्चरमध्ये तुम्हाला हेच बघायचं आहे की प्रायमरी ट्रीटमेंट ऑफ सिवेज, त्याच्यामध्ये स्क्रीनिंग, ग्रीड चेंबर आणि सेडिमेंटेशन टँक आणि त्याचे इम्पॉर्टन्स, कोणतं केमिकल कंपोजिशन काय आहे, त्याचे ॲप्लिकेशन काय आहे, हे सर्व आपण आता पाहिलेले आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघणार आहे सेकंडरी ट्रीटमेंट ऑफ सिवेज. ओके, थँक्यू एव्हरीवन. यानंतरची जी प्रोसेस आहे ती प्रोसेस म्हणजे सेकंडरी ट्रीटमेंट आहे. हिलाच आपण एरोबिक ट्रीटमेंट ऑफ सिवेज असं सुद्धा म्हणतो. वाय? बिकॉज लार्ज अमाऊंट ऑफ ऑक्सिजन और एरोबिक बॅक्टेरिया युटिलाइज फ्रॉम द इन्व्हायरमेंट. ओके, आणि एरोबिक बॅक्टेरिया सेकंडरी ट्रीटमेंटमध्ये मेजर रोल प्ले करते आणि ही टोटली बायोलॉजिकल ट्रीटमेंट आहे. म्हणून आपण याला जे आहे सेकंडरी ट्रीटमेंटमध्ये एरोबिक ट्रीटमेंट आणि एनारोबिक ट्रीटमेंट आहे. एरोबिक ट्रीटमेंट जे आहे ते 3 पद्धतीनं होते. ती म्हणजे ट्रिकलिंग फिल्टर असेल, ॲक्टिव्हिटी स्लज प्रोसेस असेल किंवा ऑक्सिडेशन पॉन्ड असेल. या 3 वेगवेगळ्या पद्धतीनं एरोबिक ट्रीटमेंट जी आहे वॉटरची होत असते, ती सिवेज रिमूव्हलची. आणि ॲनारोबिकसुद्धा ट्रीटमेंट आहे, ते सुद्धा आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहे. थँक्यू एव्हरीवन.